प्रेम संबंधातून एका महिलेची हत्या करून तिचा मृतदेह बॅगेत भरून नदी किनारी फेकून फरार झालेल्या आरोपीला अवघ्या 24 तासात कर्नाटक राज्यातून अटक करण्यात अडगाव आणि उपनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकांना यश आले। या कारवाईमुळे अत्यंत गूढ आणि खळबळजनक खुनाचा उलगडा करण्यात पोलिसांनी यश मिळवले। अडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 236/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता कलम 103(1) आणि 238 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता। नदी किनारी एका महिलेचा मृतदेह बॅगेत आढळून आल्यानंतर तिची ओळख पटवणं आणि आरोपीचा शोध घेणं हे पोलिसांसमोर मोठं आव्हान होतं। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 मोनिका राऊत आणि सहाय्यक पोलीस आयुक्त पंचवटी विभाग शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अडगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू होता। याचवेळी उपनगर पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार मिलिंद बागुल यांना गोपनीय माहिती मिळाली की मृत महिला सुनीता विश्वकर्मा असून तिचा प्रियकर गोपीनाथ रवींद्र गोसावी वय 33 राहणार राहुल नगर उपनगर नाशिक यानं प्रेम संबंधातून तिची हत्या केली असून तो फरार झालाय। माहिती मिळताच उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट यांनी अडगाव पोलीस ठाण्याशी समन्वय साधून संयुक्त तपास पथक तयार केलं। या पथकामध्ये पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे, पोलीस हवालदार संदीप पवार, पंकज करपे, दादासाहेब वाघ, इम्रान शेख यांचा समावेश होता। पथकानं तांत्रिक विश्लेषण, मोबाईल लोकेशन आणि मानवी माहितीच्या आधारे आरोपीचा कल्याण, रत्नागिरी, गोवा आणि कर्नाटकपर्यंत पाठलाग केला। तब्बल 24 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर मंगळुरू, कर्नाटक येथे नॉर्थ पोलीस ठाणे हद्दीत आरोपीला ताब्यात घेण्यात आलं। चौकशी दरम्यान त्यानं गुन्ह्याची कबुली दिली आहे। त्यानंतर कर्नाटक न्यायालयातून ट्रान्झिट रिमांड मिळवून आरोपीला नाशिक येथे आणण्यात आलं। सदरची उल्लेखनीय कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट, पोलीस निरीक्षक दिलीप राठोड, पोलीस निरीक्षक शिवाजी आहिरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक निखिल बोंडे, पोलीस उपनिरीक्षक विकास पंचमुख, पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे, पोलीस हवालदार संदीप पवार, पंकज करपे, इम्रान शेख, दादासाहेब वाघ, शिवाजी आव्हाड, निलेश काटकर, मनोज परदेशी, मनोज मोरे, अक्षय गोसावी, प्रीतम बोराटे, रवींद्र लिलके, सुमित शिंदे, शक्ती पेंढारकर तसेच तांत्रिक विश्लेषण शाखेतील अधिकारी कर्मचाऱ्यांनी पार पाडली। अत्यंत कमी वेळेत राज्याबाहेर पळून गेलेल्या आरोपीचा माग काढून त्याला जेरबंद करण्यात आल्यानं अडगाव आणि उपनगर पोलिसांच्या तपास कौशल्याचं सर्वत्र कौतुक होत आहे।